नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया मंजिरीने ते औषध कसं काय घेतलं असेल या गोष्टीचा आता राया विचार करत असतो. राया म्हणत असतो, ए मिस फायर, अगं तू खरं खरं सांग, मला न विचारता तू बाहेरचं काही खाल्लं होतंस का? म्हणजे चाट बीट. हे बघ, डॉक्टर असं म्हणत होते म्हणून मी तुला विचारतोय की बाहेरचं जर काही खाल्लं असेल तर असं होऊ शकतं. आता मी तर तुझ्या बरोबरच होतं. मी तुला जे दिलं तेच तू खाल्लंस. म्हणजे मी कुठलंही अन्न मी खाल्ल्याशिवाय तुला खाऊसुद्धा दिलेलं नाही आहे. तुझ्या आजूबाजूला कुणाला फिरकूसुद्धा दिलेलं नाही आहे. मग तरीसुद्धा तुला विषबाधा कशी काय झाली? तुझ्या पोटामध्ये ते अन्न कसं बरं गेलं असेल? तेव्हा मंजिरी म्हणते, "राया नाही रे, मी तुला न विचारता काहीही खाल्लेलं नाही आहे. आता तूच सांग बरं, तू प्रत्येक गोष्ट मला तू बघूनच देत होतास की नाही? कधी-कधी तू स्वतः तुझ्या हाताने बनवून देत होतास आणि मग मला जेव्हा चायनीज खावंसं वाटत होता, तेव्हा तू स्वतः तुझ्या हाताने मला चायनीज आणून दिला होतास की नाही? मी तेवढा चायनीज खाल्ला, नंतर मी बाहेरचं काही खाल्लंसुद्धा नाही आहे." तेव्हा इथे राया विचार करत असतो, जर मिस फायरने मीच दिलेलं खाल्लंय, मी कुणालाही तिच्या आजूबाजूला फिरकू दिलेलं नाही आहे, मग तिला विषबाधा कशी काय झाली असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरीने ब्रश ठेवलेला असतो टिश्यू पेपरवरती आणि जेव्हा तो ब्रश त्या हातामध्ये घेते, तेव्हा टिश्यू पेपरला काहीतरी काळं-काळं लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे साफसफाईसाठी आता एक काकी येतात आणि म्हणतात, "बरं वाटते का आता?" आणि सगळं काही कचरा डस्टबिनमध्ये टाकून त्या घेऊन जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रायाला आता क्लिक होतं, की जेव्हा काकूंनी तो कचरा डस्टबिनमध्ये टाकला, तेव्हा त्याच्यामध्ये एक टिश्यू पेपर गेलं आणि त्याला काहीतरी काळं लागलं होतं. तेव्हा राया येतो आणि म्हणतो, "ओ काकी, जरा हा कचरा मला बघू द्या." तेव्हा काकी म्हणतात, "अहो कशाला? हे बघा तो कचरा आहे. तो असा खाली टाकू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल." तेव्हा इथे राया म्हणत असतो, "त्याच्यामध्ये माझा महत्त्वाचा पेपर आहे. मला एकदा बघू दे तरी." तेव्हा इकडे तो टिश्यू पेपर आता जेव्हा राया बघतो, त्याच्यावरती काळं-काळं लागलेलं असतं. म्हणजे त्या ब्रशमध्ये काहीतरी मिक्स असते अशी पावडर, जी विषारी आहे आणि त्याच्यामुळेच तो पेपर असा काळाकुट्ट पडलेला असतो. त्याच्यावरती कोलगेट लागल्यामुळे त्याला आता एक रंग वेगळा आलेला असतो. तेव्हा इकडे राया धावत पळत येतो आणि म्हणतोय, "मिस फायर थांब, तो ब्रश लावू नकोस, 1 मिनिट थांब." तेव्हा मंजिरी म्हणते, "राया काय झालंय?" तेव्हा राया म्हणत असतो, "अगं मंजिरी, मिस फायर, मी तुझी इतकी काळजी घेतली, इतकं तुला जपलं, तुला प्रत्येक गोष्ट खायला देताना चौकशी करूनच दिली, पण तरीसुद्धा माझं दुर्लक्ष झालं. तुझी ही अवस्था झाली आहे ना, फक्त माझ्यामुळे झाली. मी कसं काय या ब्रशकडे लक्ष नाही दिला. म्हणजे तुला विषबाधा कुठल्या अन्नातून नाही, पाण्यातून नाही, तर या ब्रशमधून झालेली आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, "राया, अरे काय बोलतोयस तू?" तेव्हा राया म्हणतो, "काही नाही मिस फायर, तुझ्या ह्या परिस्थितीला जबाबदार कुठे ना कुठेतरी मीच आहे. माझ्यामुळे हे सगळं झालंय. कारण मी दुर्लक्ष केलं या ब्रशकडे. मी का विचार केला नाही, की जर तुला अन्नातून विषबाधा नाही झाली आहे, तर कशामधून झाली असेल?" तेव्हा मंजिरी म्हणते, "राया काय बोलतोयस तू? मला स्पष्टपणे सांगशील का?" तेव्हा राया म्हणतो, "अगं मिस फायर, तुला विषबाधा त्या जय घोरपड्याने कशातून केली आहे माहिती आहे का? या ब्रशमधून केली आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, "राया कसं शक्य आहे?" तेव्हा राया म्हणतो, "हे बघ, सगळं शक्य आहे." आणि तो टिश्यू पेपर मंजिरीला दाखवतो आणि राया म्हणत असतो, की "हे मिस फायर, काय झालं? अगं, या ब्रशमधून तुझ्या पोटामध्ये ते विष जात होतं आणि त्याच्यामुळे तुला हा त्रास होत होता. म्हणजे खाण्यातून नाही, पिण्यातून नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीतून नाही, तर ह्या ब्रशमधून तो जय घोरपडे तुला औषध देत होता. आणि मी साधा हा विचारसुद्धा करू नये, का नाही मी हा विचार आधी केला? का नाही मला सुचलं? माझ्या दुर्लक्ष करण्यामुळेच तुझी ही परिस्थिती झालेली आहे." तेव्हा इथे मंजिरी म्हणते, "राया, या सगळ्यात तुझी खरंच काही चुकी नाही आहे. तू काय-काय करणार होतास?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रशांत आपल्या मुलीबरोबर, कथाबरोबर खूपच जास्त छान पद्धतीने खेळत असतो. त्यानंतरला रुचिताला आपल्या नवऱ्याला मुलीबरोबर असं खेळताना बघून खूपच जास्त आनंद होत असतो. तेव्हा रुचिता म्हणते, "प्रशांत, तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या कथाबरोबर खेळा. मी तिच्यासाठी दूध घेऊन येते. तिला भूक लागली असेल, दूध गरम करते आणि घेऊन येते." तेव्हा प्रशांत म्हणतो, "ठीक आहे." प्रशांत कथाबरोबर खेळत असताना तो मनामध्ये या गोष्टीचा विचार करत असतो, की त्या जय घोरपडेने मला फसवलं. एका गुन्हेगाराला औषध द्यायचं आहे मला असं सांगितलं आणि बिचाऱ्या मंजिरीला ते औषध दिलं. मला जर आधी माहिती असतं ना, तर मी त्याला ते औषध कधीच दिलं नसतं. आता माझी इच्छा आहे, की हे सगळं रायाला सांगायची.
पण त्याने माझ्या मुलीला आणि बायकोला मारण्याची धमकी दिली आहे. मी म्हणजे माझ्या मनात असूनसुद्धा रायाला हे सगळं सांगू शकत नाही आहे आणि त्याचबरोबर बिचाऱ्या मंजिरीची मदतही करू शकत नाही आहे. मी काय करू? जरी मी मंजिरीची मदत केली तरीसुद्धा ते जय घोरपडेला कळेल आणि तो माझ्या बायको मुलीला मारून टाकेल आणि मला ते नको आहे. मला ते अजिबात नको आहे. तेव्हा इथे आता प्रशांतसुद्धा विचारात पडलेला असतो. प्रेक्षकांनो, प्रशांत वाईट नाही आहे. म्हणजे त्याने ते औषध दिलं, मग त्या जागी कुणीही असू दे, औषध देणं चुकीचंच आहे. पण त्याने गुन्हेगाराला द्यायचं आहे म्हणून ते औषध दिलं होतं. पण त्याला माहिती नव्हतं की ते औषध मंजिरीच्या वाट्याला येणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, जरी इथे प्रशांतने एका गुन्हेगाराला ते औषध देण्याचा विचार केला असला तरी तो विचार चुकीचाच. कारण गुन्हेगाराला जर औषध द्यायचं असेल तर शिक्षा देण्यासाठी कायदा आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळणार. त्यासाठी कुणीतरी त्याला औषध वगैरे द्यायची गरज नव्हती आणि म्हणूनच इथे प्रशांतला आता त्याची शिक्षा मिळालेली आहे की औषध दिलेलं असतं आणि ते बरोबर त्याच्या नातेवाईकाला म्हणजे मंजिरीलाच ते औषध घ्यावं लागतं. म्हणजे ते जरी आता या जय घोरपडेच्या मार्फत का होईना पण ते औषध मंजिरीपर्यंत जातं. म्हणजे त्याच्या फॅमिली मेंबरलाच कुणाला ना कुणाला तरी त्याच्या औषधाचा हा त्रास त्याला आता बघायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रशांतला तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की त्याने ते औषध जय घोरपडेला का दिलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जय म्हणत असतो की बघितलंस, आता मी मंजिरीला 5वी पुडी देणार. तेव्हा शशिकला म्हणत असते, तू देऊ शकतच नाही. त्या रायाची सिक्युरिटी किती टाईट असते तू बघितलंस ना. तेव्हा शशिकला म्हणते, आता तू 5वी पुडी त्या मंजिरीला देऊ शकत नाही. तेव्हा जय घोरपडे म्हणतो, अगं त्या रायाची सिक्युरिटी किती टाईट होती तरीसुद्धा त्या मंजिरीला मी 4 पुड्या दिल्या दिल्या की नाही. मग आता ही 5वी पुडी देणं माझ्यासाठी काही कठीण आहे का? तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, काय रे, तू कसं काय तिला औषध दिलंस? म्हणजे त्या रायाने मंजिरीची किती काळजी घेतली होती. तिला काही खाऊ दिलं नाही, काही पिऊ दिलं नाही. स्वतः बनवून तिला खायला देत होता. सगळं स्वतः चेक करायचं आणि मग मंजिरीला द्यायचा. तरीसुद्धा ते औषध तू तिला कसं काय दिलंस? तेव्हा जय म्हणतो की दिलं. कसं तरी औषध दिलं, ती माझी आयडिया आहे, ती माझी स्ट्रॅटेजी आहे. मी का तुला माझे पुरावे देऊ माझ्या गुन्ह्याचे? म्हणजे तू हे सगळं जाऊन त्या रायाला सांगणार, बरोबर की नाही? माझ्याकडून सगळं जाणून घेणार आणि मग कढीपत्त्यासारखं मला बाजूला करणार. तेव्हा इथे शशिकला म्हणते, अरे आपल्या दोघांची एक टीम आहे की नाही? आपण एक टीम आहोत ना, मग तू मला सांगणार नाही आहेस का? तेव्हा इथे जय म्हणतो, नाही, नाही सांगणार तुला. तेव्हा राया तिथे येतो आणि म्हणत असतो, अगं शशिकला काकी, अगं त्याला काय विचारतेस? मला विचार ना, त्याने मिस फायरला कशामधून औषध दिलंय ते. तेव्हा जय घोरपडे म्हणतो, तुला काय वाटतंय रे? म्हणजे तुला 10 जन्म लागतील हे शोधून काढायला की मी मंजिरीला कशातून औषध दिलंय? तुला कधीच ते कळणार नाही. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, नाहीच कळणार कुणाला. तेव्हा जय घोरपडे म्हणतो की मी तुझ्या 10 पावलं नेहमी पुढेच असतो, कळलं ना? तू कितीही मोठा खिलाडी असशील, जय घोरपडेपेक्षा नाही. तेव्हा राया म्हणत असतो, अरे मला माहिती आहे तू तिला कशामधून औषध दिलेस. शशिकला म्हणते, कशामधून रे? तेव्हा राया तो ब्रश काढतो आणि म्हणतो, मी पुरावा बरोबरच घेऊन आलो आहे. तो म्हणतो, या ब्रशमधून. बरोबर ना, मिस फायरला तू या ब्रशमधून ते विष दिलं होतंस, ते औषध दिलं होतंस. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, बरोबर की नाही? तुझा चेहऱ्यावरचा रंग उडालेला सांगतोय की तू ब्रशमधूनच तिला औषध दिलेस. आता कितीही ताकद लाव, कितीही नवनवीन मोठमोठे प्लॅन बनव, पण तुझे सगळे प्लॅन मी उधळून लावणार. एकसुद्धा प्लॅन तुझा सक्सेसफुल होऊ देणार नाही, कळलं का? आणि आता जर पुन्हा तू मिस फायरच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही, कळलं ना? तेव्हा राया खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आता कितीही दम लावलास ना तरीसुद्धा मिस फायरचं काही वाकडं नाही करू शकणार तू. तेव्हा इकडे राया गेल्यानंतर शशिकला म्हणत असते, काय जय घोरपडे, एका गुंड्याने पोलिसालाच धमकी दिली आणि सरळ निघूनसुद्धा गेला. आता लाव, किती दम लावायचा इथे. मंजिरीला 5वी पुडी देणार होतास ना, मला पण बघू दे आता कशी देणार आहेस ती 5वी पुडी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रशांत विचार करत असतो की माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. ते औषध खरं तर मी जय घोरपडेला द्यायलाच नको होतं. बिचाऱ्या मंजिरीचा जीव जातो या सगळ्यामुळे.
त्याच्यानंतरला एक विंचू येतो आणि तो बाळाच्या उशालाच असतो त्या बेडवरती. त्यामुळे इथे प्रशांत विचारात उभा असतो. तिकडून रुचिता येते आणि म्हणते, अहो हे काय, आपल्या बाळाच्या जवळ बघा विंचू आहे. आणि ती आता जवळ जाणार. तेवढ्यातच प्रशांत म्हणतो, रुचिता थांब, तू नको जाऊस, मी आपल्या बाळाला बाजूला करतो. तेव्हा इकडे तिचा आवाज ऐकून शशिकला आणि इथे जय घोरपडे दोघेही आलेले असतात. आणि ते दोघेजण आता बघतात तर काय, बाजूला विंचू असतो. तेव्हा राया तिथे येतो आणि म्हणतो, अरे हे काय, आणि तो विंचू हातामध्ये पकडतो आणि खिडकीतून बाहेर फेकून देतो. तेव्हा इकडे त्याच्या हाताला डंक मारलेला असतो. तेव्हा जय घोरपडे आणि शशिकला दोघेजण रायाकडे बघतच बसतात, कारण सगळेजण फक्त त्या विंचवाकडे बघत असतात. पण राया येतो, त्याला डिरेक्टली उचलून खिडकीतून बाहेर फेकूनच देतो. तेव्हा इकडे सगळेजण आता रायाच्या तोंडाकडे बघत बसलेले असतात. तेव्हा इथे प्रशांत मनामध्ये म्हणत असतो की अरे देवा, आता ह्या विंचवाने रायाच्या हाताला डंक मारला असेल, त्याला आता विष चढेल, त्याला औषध देणं गरजेचं आहे. नाही, नको नको, औषध जर मी त्याला आता दिलं ना तर माझंच इथे पितळ उघडं पडेल. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो, राया एक काम कर ना, हे बघ विष चढेल, तू डॉक्टरकडे जा बरं आधी. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, अरे असू दे ना, त्याचं विष चढेल ते चढेल. इथं माणसं इतकी विषारी आहेत, दिसायला समोरून चांगली पण मनामध्ये इतके विषारी आहेत, तर त्या बिचाऱ्या विंचवाचं कामच आहे विष सोडणं, तो ते करेलच ना. असं म्हणून तिथून राया आता निघून जातो. तेव्हा रुचिता मागे मागे येते. त्यानंतरला इथे राया येतो, गॅस पेटवतो आणि त्याच्यावरती आता सुरी गरम करतो. सुरी गरम करत असताना इथे शशिकला म्हणत असते की हा काय करतोय आता गॅस पेटवून. त्यानंतरला इथे रुचिता म्हणत असते की बिचारा राया आता जिथे डंक मारलाय तिथून तो रक्त काढणार आहे, हा सुरी गरम करून. बिचाऱ्याला किती त्रास होत असेल या सगळ्याचा. त्यानंतरला तो सुरी गरम करतो, जिथे डंक मारलेला असतो तिथून आजूबाजूला तो कट करतो आणि त्याच्यातून सगळं रक्त तो पिळून पिळून काढत असतो. आणि नंतरला पाणी होतो आपल्या हातावरती, हात धुवून त्याच्या डाव्या हाताला जो डेली रुमाल असतो तो रुमाल आता सोडून तो आपल्या हाताला घट्टपणे बांधून ठेवतो. त्याचबरोबर इथे प्रशांतला या गोष्टीचं वाईट वाटत असतं. मी एवढं वाईट वागून सुद्धा या रायाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. त्याने स्वतःच्या हाताची काळजी न करता त्याने तो विंचू उचलला आणि बाहेर फेकून दिला आणि माझ्या मुलीचा जीव वाचवला, असं आता त्या प्रशांतला वाटत असतं आणि तो मनामध्ये गिल्टी असतो. त्यानंतर रुचिताला सुद्धा वाईट वाटत असतं. रुचिता म्हणते, राया खूप त्रास होतोय का रे. तेव्हा राया म्हणत असतो, ए रुचिता, तू तर काय बोलूच नकोस ग, म्हणजे तू एका मिनिटामध्ये आपलं नातं हे तू तोडून टाकलंस, 1 मिनिटसुद्धा लावला नाहीस. जसं इथे या विंचूने मला डंक मारला ना तशा पद्धतीने एका मिनिटामध्ये तू आपलं नातं तोडून टाकलंस. पण हे बघ, मला तू काही बोल, माझ्याशी नातं तोड, मी तसंही आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये आलो होतो तुझा भाऊ म्हणून. पण तुझी ती बहीण, तुझी मैत्रीण आणि बहीणसुद्धा मंजिरी, अगं तिने कधी तुझ्याशी वाईट वागली नाही, नेहमी तुझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली, तुला साथ दिली. तू सुद्धा तिला खूपच जास्त प्रिय आहेस, तुला माहिती आहे का. अगं तू तिच्याशी बोलत नाही म्हणून तिला किती त्रास होतोय. आधीच ती किती मोठ्या त्रासात आहे हॉस्पिटलमध्ये, तुला माहिती आहे ना. आणि तिच्याबरोबर तू बोलणं बंद केलंस, तिच्याशी पण नातं तोडून टाकलंस. असं करू नकोस गं. माझ्याशी तोडलंस तर तोडलंस, पण ती तुझी बहीण आहे, तिने कधीच तुझ्याबरोबर स्पर्धा नाही केली, बरोबर ना. आणि तू तिच्यासाठी इतकी महत्त्वाची असताना तू तिला साधा फोन करू नयेस. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की ती तुझी बहीण असताना हे सगळं मला तुला समजवावं लागतंय, यापेक्षा कुठलं दुर्दैव मोठं असावं. त्यानंतरला राया म्हणत असतो, ए जय घोरपड्या, याच ब्रशमधून तू मिस फायरला औषध दिलेस ना. पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जेव्हा मला कळेल ना की याच ब्रशमधून तू स्वतः मिस फायरला औषध दिलंयस, तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आणि मग मी काय करेन ना ते कुणालाच सांगता येणार नाही. स्वतः मी सुद्धा ते सगळं थांबवू शकणार नाही आहे, कारण तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे, कळलं का तुला. तेव्हा इथे रायाने आता जणू काही जयला धमकीच दिलेली असते आणि तो जाता जाता प्रशांतकडे सुद्धा रागानेच बघतो. तेव्हा इथे रुचिता आता विचारात पडलेली असते की नक्की काय खरं काय खोटं, कारण राया कधीच खोटं बोलत नाही हे तिला देखील माहीत असतं. त्यानंतरला रुचिता म्हणत असते, अहो बघा ना, म्हणजे रायाने आपल्या मुलीचा जीव वाचवला ना, म्हणजे त्याच्या या वागण्यावरून एक सिद्ध होतं की त्याचा काही आपल्यावरती राग नाही आहे. नाहीतर राग असता तर तो आपली मदत करायला तिथे आलाच नसता.
त्याने कथाचा जीव वाचवला आणि तो नंतरला बोलून सुद्धा गेला की माझ्यावर रागवायचं आहे तर रागव, पण मंजिरीवरती रागवू नकोस, ती तर तुझी बहीण आहे. मग आता तुम्ही एक गोष्ट सांगा, मग आता मी कसा विचार करू की राया चुकीचा असू शकतो? तुम्हाला असं वाटतंय का की राया चुकीचा असेल? हे बघा, तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्ही खरंच काही केलेलं नाही आहे ना? कारण राया कधीच खोटं बोलत नाही, मला माहिती आहे. तेवढं तर मी त्याला आता ओळखते. तेव्हा तुम्ही सांगा, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही कुठेच इन्व्हॉल्व नाही आहात ना? नाही नसाल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर असाल आणि ते रायाला कळलं असेल ना, तर राया कुणालाही सोडणार नाही. तो प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार. कारण मी रायाला बरोबर ओळखते. राया चांगला तर चांगला, नाहीतर तो खूपच जास्त एकदम वाईट आहे. तेव्हा तो काय करेल ना आपल्या सगळ्यांबरोबर सांगता येणार नाही. तुमच्या चुकीची शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगावी लागेल, हे मात्र नक्की. तेव्हा जर काही असेल तर आत्ताच सांगा आणि जर नसेल तर चांगलीच गोष्टी आहे. त्यापेक्षा मग मला दुसरं काही नको आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता रुचिता विचारत असते, बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला, काही सांगायचं आहे का? तेव्हा इथे प्रशांत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की रुचिता, अगं माझी किती इच्छा असेल ना तुला सत्य सांगायची, तरी पण मी नाही सांगू शकत आहे. कारण का, त्या जय घोरपडेने तशी मला धमकी दिली आहे. जर मी सगळं सत्य तुला सांगितलं आता, तर तो जय घोरपडे तुला आणि माझ्या मुलीला मारून टाकेल गं. आणि तुम्ही दोघीजणी माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात हे तुला पण चांगलंच माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता उमा येते. उमा म्हणत असते, मंजिरी बरं वाटते का आता? तेव्हा मंजिरी म्हणते, जीजी तू घरी नाही गेलीस का गं? माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतोय ना, दगदग होते ना तुझी? तेव्हा जीजी म्हणते, नाही गं बाळा, असं का बोलतेस तू? माझी काही दगदग वगैरे होत नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जीजी मी तुला खूप त्रास दिला ना गं, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. खरं सांगू का, तू एवढं वेळा मला समजावलंस, पण मी तुझं ऐकलं नाही. पण मला कधीही तुला दुखवायचं नव्हतं गं. मला नेहमी तुझ्या चेहऱ्यावरती फक्त आनंद बघायचा होता आणि मी ते नाही करू शकले. तेव्हा उमा म्हणते, मला माहिती नाही आहे का बाळा? अगं तुझा माझ्यावरती किती जीव आहे. माझ्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी, मला सुखी करण्यासाठी तू काय काय नाही केलेस हे मी बघितलेलं नाही आहे का? तू सुद्धा माझ्यावरती किती प्रेम करतेस हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इकडे आता माझी गणपती हे निघालेले असतात. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, हा कसला आवाज येतोय? तेव्हा इकडे उमा म्हणत असते, अगं गणपती बाप्पा आले होते ना, त्यांचं आज विसर्जन आहे, त्याचा आवाज येतोय. तो जल्लोष चालू आहे, मिरवणूक चालली आहे. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की गणपती आले आणि चालले सुद्धा, पण माझं सगळं इथे दिवस हॉस्पिटलमध्येच गेले. मला सुद्धा मिरवणुकीमध्ये जायचं होतं, सहभाग घ्यायचा होता, बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, पण मला असं काहीच करता आलं नाही. तेव्हा इथे उमा म्हणत असते, असू दे बाळा, तुला बरं वाटलं की तू जाऊन बाप्पाचं दर्शन घे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, जीजी अगं मी इथूनच बघू का बाप्पाची मिरवणूक आणि इथूनच दर्शन घेऊ का? म्हणजे मला निदान तिथे जाऊन सामील होता आलं नाही, पण मी इथून तरी सामील होऊ शकते ना गं. नाहीतर आता पुढे कधी माझ्या नशिबात येणार आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेणं काय माहिती. कारण का, बघ ना, ह्या वेळेचे गणपती बाप्पा आले तर मी इथे पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच होते. तेव्हा इथे उमा म्हणत असते, हे बघ मंजिरी, नको त्रास करून घेऊस. तेव्हा मंजिरी म्हणत असते, जीजी मी खिडकीजवळ उभी राहू का गं, म्हणजे मला बरं वाटेल. तेव्हा इथे उमा म्हणते, ये ना मंजिरी ये. अगं तुला जे करायचं आहे ना ते तू कर, मी काही तुला थांबवणार नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की ठीक आहे आणि ती उठण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही उठता येत नसतं. तेव्हा इथे जीजी म्हणत असते, काय गं मंजिरी, काय होतंय तुला? उठतेस ना? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, जीजी अगं मला उठताच येत नाही आहे. मला असं का होतंय काही कळत नाही आहे. बघ ना, थोडे दिवस बरं वाटतं तर लगेच माझी तब्येत बिघडते. आता मी कधी पूर्णपणे बरी होणारच नाही आहे का गं? तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की जीजी अगं मला असं का होतंय? आता पुन्हा मला कसं तरी वाटते. आणि ती तोंडाला आता आपला इथे ऑक्सिजन मास्क लावत असते, काढत असते आणि तिला त्रास होत असतो. तेव्हा इथे तिला झालेला त्रास बघून उमा घाबरते. उमा म्हणते, काय होतंय जीजी तुला? डॉक्टर लवकर इकडे या. तेव्हा इकडे निखिल धावत पळत येतो. निखिल म्हणतो की काय झालं जीजी? तेव्हा जीजी म्हणत असते, अरे बघ ना, आपली मंजिरी कशी करते, डॉक्टरांना बोलव. तेव्हा इकडे निखिल डॉक्टरांना आवाज देतो. डॉक्टरसुद्धा धावत पळत येतात, तिच्या तोंडाला मास्क लावतात आणि तिची ट्रीटमेंट सुरू करतात. तेव्हा निखिल म्हणत असतो की राया दादाला बोलू का? निखिल लगेचच रायाला फोन करायला जातो. तेव्हा इकडे उमा त्याच्याकडे बघत असते, कारण तिला माहिती असतं राया आल्याशिवाय मंजिरीला बरं पण वाटणार नाही आहे. त्यानंतरला इथे निखिलचा फोन आलेला असतो. तेव्हा राया म्हणतो, हा निखिल बोल ना. निखिल म्हणतो, राया दादा अरे लवकर ये, मंजिरी ताईची तब्येत पुन्हा बिघडली.
तेव्हा इथे राया म्हणत असतो, काय बोलतोयस तू? आलो आलो मी लगेच आलो. तेव्हा इकडे आता रायाने हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तो खूपच घाबरतो आणि लगेचच यायला निघतो. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो, इथे मंजिरीची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते आणि त्याचबरोबर बाप्पाचं विसर्जनाची वेळ झालेली असते. बाप्पांची मिरवणूक जात असताना इथे आता ज्या टेम्पोमध्ये बाप्पांची मूर्ती असते त्याचा चाक रस्त्याच्या खड्ड्यामध्ये आता इथे अडकलेला असतो. तो चाक खचलेला असतो, त्याच्यामुळे पुढे काही ट्रक जातच नसतो. तेव्हा इथे राया येतो. राया गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता लगेचच तो स्वतःहून तो चाक काढण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्ण ताकदीने तो चाक आता बाहेर काढतो, खचलेला असतो तो, आणि तो जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा बाप्पाच्या गळ्यातला हार त्याच्या हातावरती पडतो आणि इथे बाप्पाने एक प्रकारे जणू काही रायाला आणि मंजिरीला दोघांनाही दर्शन दिलेलं